नमो तस्सै भगवतो अरहतो त्या अरहंत भगवान सम्यक संबुद्धांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो. मानव जन्म घेतल्यानंतर आपण जगायला सुरुवात करतो. या जन्माचा प्रवास आपला कशावर असतो? या जन्माचा प्रवास आपला भौतिक वस्तूवर राहतो, भौतिक साधनावरती असतो. भौतिक साधन म्हणजे बाहेरची धन दौलत, जमीन जुमला, लेकरं बाळ, नाते गोते, सोनं चांदी, हिरे माणके मोती, इंद्रिय सुख, असं हे बाहेरचं जे जग आहे याच्यावर माणूस अवलंबून राहतो. आणि पंचपक्वान्नी भाकर, पोळी, तूप, दही, श्रीखंड असे वेगवेगळे आपल्याला आनंद देणारे पदार्थ बरेच लोक याच्यासाठी जगत असतात. बऱ्याच लोकांचं जगणं ही खाण्यासाठीच असते. जेवण मिळालं म्हणजे त्यांना वाटते बस झालं आपला, आजचा तर भाग, आजचा तर दिवस पूर्ण आपला उरकला. कोणी पैशासाठी जगत असते, पैसे जास्त मिळू लागले की ते खुश राहते. आणि कोणी जगायला त्याला सोनं पाहिजे तर त्याला सोनं मिळते, तर सोन्यासाठी जगते ते. आणि जितकं जास्त धन मिळेल, दौलत मिळेल, जितकं जास्त त्याला मात्र समृद्धी मिळेल, हे साऱ्या साधनांची मळा, जमीन जुमला, घोडी गाडा, अनेक प्रकारचे 4 व्हीलर 2 व्हीलर, तर ते त्याच्यावर जगत राहते. परंतु ही जगण्याची सही सत्यता नाही, हे बाहेरचं साधन आहे. अंतर्मनाला ते काहीच देऊ शकत नाही. अंतर्मनाला ते कोणत्याच प्रकारे संतुष्ट किंवा समाधानी किंवा सुख, समृद्धी, शांती देऊ शकत नाही. कारण ते जगण्यासाठी आहे. पंचपक्वान्ने जगण्यासाठी आहे. पैसा, धन दौलत हे पूर्ण साधन वेगवेगळ्या प्रकारचा खर्च करण्यासाठी आहे. जमीन जुमला मळे हे उत्पन्नासाठी आहे. 4 व्हीलर 2 व्हीलर 3 व्हीलर हे उत्पन्नासाठी आहे. आणि उत्पन्न हे भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी आहे. भौतिक गरजा म्हणजे बाहेरच्या गरजा, जसे कपडे घ्यायचे, जसं शिक्षण द्यायचं मुलांना मुलींना, इंजिनियर करायचं, डॉक्टर करायचं, कलेक्टर करायचं, तहसीलदार करायचं, कमिशनर करायचं, IPS बनवायचं. तर त्यासाठी आपण जे कमाई करतो हे त्या उद्देशासाठी करतो. आणि हे उचित उद्देश आहे. कमाई केलेली आपल्या गरजा पूर्ण करते. म्हणून जास्त कष्ट करणं, जास्त कमाई करणं हे भगवंताच्या धम्मात फार महान मानलेलं आहे.
उठाणवतो सतीमतो. उत्साहशील राहून उद्योग करा. अनेक प्रकारचे उद्योग करा. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगातून तुम्ही अनेक प्रकारचं उत्पन्न काढा. धनवान बना असं भगवंतांनी म्हणलं. संपत्ती खूप जमा करा आणि त्यावरती धम्माचरण करा. श्रद्धा पूर्ण भावने. श्रद्धा नसेल तर धन बराबर खर्च करता येतो. मग जगण्यासाठी काय पाहिजे माणसाला? जगण्यासाठी माणसाला 3 प्रकारच्या महान रत्नांची गरज आहे. यांच्या आधारानं माणूस खरं जगू शकतो. या 3 रत्नावरती माणसाची परिपूर्ण निढळ श्रद्धा पाहिजे. पूर्ण डोळस श्रद्धा पाहिजे. निष्ठा अशी पाहिजे की जी आपल्याला पुन्हा 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 ते वेगवेगळ्या उच्च पदावर नेत राहील. वेगवेगळ्या उच्च मानसिकतेला ते बळ देत राहील. वेगवेगळ्या बुद्धिवादाला विज्ञानवादाला ती जास्तीत जास्त मदत करत राहील. म्हणून हे 3 रत्न माणसाच्या जीवनाला सर्वात मोठा आधार देऊ शकतात. स्थिर करू शकतात. केवळ स्थिरच नाही, त्यांचं जीवन ऐतिहासिक प्रस्थापित करू शकतात. जीवनाचा संपूर्ण उद्धार या 3 रत्नांच्या ज्ञानामध्येच आहे. म्हणून जे लोक छोटे, जे उपासक छोटे, जे उपासिका छोट्या, जे सत्पुरुष, जे महामानव, जे असामान्य महामानव, जे समाज सुधारक, देश सुधारक, जग सुधारक, संपूर्ण विश्व सुधारणारे ऐतिहासिक महापुरुष आहेत. त्यांच्यामध्ये या 3 क्वालिटी कमालीच्या वाढलेल्या होत्या. हे या 3 बाबीला ते जास्तीत जास्त महत्त्व देत होते. किंबहुना याच्याशिवाय मनुष्य जगूच शकत नाही एवढं महत्त्व ऐतिहासिक मानवी जीवनामध्ये या 3 रत्नांचं आहे, या 3 शरणांचं आहे. म्हणून आपण जीवन जगण्यासाठी या 3 रत्नांचं सातत्यानं अनुकरण करणं, आपल्यामध्ये त्यांची गुणवत्ता जागवणं, आपल्यामध्ये त्यांची गुणवत्ता वाढवणं हे आपल्यासाठी हिताचं आहे, सुखाचं आहे, मानसिक प्रगतीचं आहे. म्हणून बुद्ध हा मानव जन्माचा आधार आहे. खरा आधार बुद्धच आहे. आणि जसं मनुष्य बुद्धावर श्रद्धा परिपूर्ण ठेवतो तर त्या श्रद्धेच्या बलावर हे श्रद्धा धम्म इंद्रिय आहे. हे श्रद्धा धम्म इंद्रियासोबत धम्मबल आहे. आणि या श्रद्धेच्याच महान तेजस्वी बलावर सर्व प्रकारचे धम्म इंद्रिय बलवान होतात. सर्व प्रकारचे गुण बल हे असे वाढत 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 जातात. म्हणजे संपूर्ण श्रद्धेचा मूळ पाया हा सर्वांना वाढवणारा केवळ श्रद्धेच्याच बळावर करता येते. केवळ श्रद्धेच्या धम्म इंद्रियावरती ते वाढत राहते. म्हणून आपली श्रद्धा बुद्धत्वावर पाहिजे. किंबहुना बुद्धत्वाशिवाय तुम्हाला कुठेच श्रद्धा ठेवता येणार नाही. कुठेच तुम्हाला शांती, सुख, समाधान, ऐश्वर्य, सर्वांग विकासाची भरभराट
हे केवळ बुद्धत्वाच्या ज्ञानातच आहे. म्हणून जे जे लोक ऐतिहासिक झालेली आहे त्यांनी अगोदर बुद्धाला ते शरण आले, बुद्धाला त्यांनी आपल्यामध्ये जागवलं, बुद्ध आपल्यामध्ये जागवला त्यांनी. बुद्ध हा अनुभूतीचा उच्च ज्ञानाचा मार्ग आहे. हे अनुभूती जी आहे ही अनुभूती श्रद्धेच्या बलानं वाढत वाढत जागत जागत ती परिपूर्ण जाणून जाणून परिपूर्ण जाणकार बनते आपल्या आतमधून. आणि म्हणून संपूर्ण बुद्धत्वाची गुणवत्ता जसं की सील आहे, ही सील एक गुणवत्ता आहे, हे सील एक मूल्य आहे, हे सील एक धम्म आहे, हे सील एक परिपूर्ण बल आहे. आणि या बलाला आपण बुद्ध म्हणतो. बघा किती सोपं आहे. अठ्ठकथाचार्य बुद्धघोष यांनी शिलाला बुद्ध म्हणलेला आहे. विशुद्धी मग्गो या ग्रंथामध्ये द प्युअर पाथ ऑफ द धम्मा हे इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये, पालीमध्ये, मराठीमध्ये सर्व भाषेमध्ये ग्रंथ आहे. तेव्हा या शील बलाला जसं दान आहे, दान बलाला जसं नैष्कर्म्य बल आहे, जसं त्याग बल आहे, जसं मैत्री बल आहे, जसं करुणा महाकरुणा बल आहे, जसं नम्रता बल आहे, जसं तळमळ हे बल आहे, जसं अप्रतिम उत्साह हे बल आहे, जसं उद्योगशीलता हे बल आहे, जसं जिज्ञासा किंवा जिज्ञासा हे बल आहे, जसं अनुसंधान किंवा संशोधन हे बल आहे, जसं जागृती किंवा सजगता हे बल आहे. हे संपूर्ण बल याची वाढ होता होता परिपूर्णत्वाला आपल्याला घेऊन जाते. आणि हे बुद्धत्व आहे. तुम्ही आपल्या मनात अमर्याद करुणा वाढत नेणं, तुम्ही आपल्या मनात अमर्याद शील वाढवत नेणं, तुम्ही आपल्या मनात दान पारमिता किंवा दान कर्म वाढवणं आणि वाढवत नेणं, तुम्ही आपल्या मनामध्ये त्याग अप्रतिम त्याग वाढवत नेणं, तुम्ही आपल्या मनामध्ये उत्साह आणि उद्योगशीलता उत्तम कर्मासाठी वाढवणं आणि वाढवत नेणं, हे बुद्धाच्या बुद्धत्वाचं महान असं आपल्याला मिळणारं सर्वात मोठं आधार देणारं बळ आहे. आणि यामुळं आपण स्थितप्रज्ञ होतो. हिमालयासारखे असे आपण स्थिर बनतो. म्हणून परिपूर्ण बुद्धालाच आपण आपल्या मनात जागवत अनुभवानं वाढवलं पाहिजे. देवानंद प्रिय राजा अशोकाने जेव्हा बुद्ध आपल्या मनामध्ये अनुभूतीनं जाणला, गुजरात आणि राजस्थान याच्या मधामध्ये एक इंटरनॅशनल विपස්සना केंद्र होतं. तर तिथे राजा अशोक हा 6 महिने ध्यान करत राहिला. या श्वासावर त्या नाकाच्या शेंड्यावरून असा उतरत तिथे खोलगड जाग्यावर त्यांनी आपलं मन लावलं. या खोलगड जाग्यावरती सर्वात बारीक सर्वात सूक्ष्म असा शून्य त्यांनी जाणला. इथं एवढी जागा त्यांनी मनात आणली आणि त्याच्यावरच त्यांनी मन लावलं. तर ते मन कित्येक घंटे
निर्विकार मनाची एकाग्रता साधत राहिलं, त्यांना लाभत राहिली. जितकी जास्त घंटे ते मनाची निर्विकार एकाग्रता बनल, तेवढा तो विकार विरघळत विरघळत कायमचा विरघळून जातो. द्वेष कायमचा विरघळून जातो, क्रोध कायमचा विरघळून जातो, अभिमान घमेंड कायमची विरघळून जाते, अहंकार मगरुरी कायमची विरघळून जाते, लोभ तृष्णा 120 प्रकारची तृष्णा कायमची विरघळत विरघळत कायमची विरघळून जाते. ती सुस्ती कंटाळा गुंगी आळस हे सारं कायमचं विरघळून जाते. ते संशय हलगर्जीपणा प्रमाद हे सर्व कायमचे विरघळून जातात. एवढी त्याच्यामध्ये या अनापान सतीमध्ये आपल्याला फळ देणारी अवस्था आहे. याचं महत्त्व पटिसंहिता मग्ग या ग्रंथात आहे. म्हणून आपण सर्वजण बुद्धाला जीवनाचा आधार मानायचं आणि बुद्धावरच आपली अतोनात श्रद्धा ठेवायची. या जगातले या शतकातले सर्वात मोठे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वयाच्या 16 वर्षापासून बुद्धावर आपली श्रद्धा जागवली. ती एवढी विराट वाढत गेली, एवढी प्रचंड बलवान वाढत गेली ती अशी की जसं जसं त्यांची बुद्धिमत्ता प्रखर होत गेली, प्रगल्भ होत गेली, तशी तशी ती श्रद्धा त्यांच्यामध्ये हे परिपक्व बनली. आणि बुद्ध 10 पारमिताचा बुद्ध, अष्टांग मार्गाचा बुद्ध जसाच्या तसा त्यांनी आयुष्यभर पाळला, तर सारे दुःख त्यांचे संपून गेले, सारे दुःख त्यांचे पूर्णच्या पूर्ण शांत झाले. बाबासाहेब आंबेडकरांनी कोटी 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 लोकांच्या कुळाचा उद्धार केला, कोटी कोटी कुटुंबांचा बाबासाहेबांनी उद्धार केला. बुद्धाशिवाय त्यांनी पहिला गुरु कोणताच मानला नाही. भगवान बुद्ध हा त्यांच्या जीवनाचा आधार होता. मग आपण बाबासाहेबांचे जर लेकरं म्हणतो, लेकी म्हणतो, तर आपण बुद्धाला आपल्या जीवनाचा आधार केला पाहिजे की नाही? म्हणून बुद्धाला आधार मानून बाबासाहेबांसारखं ऐतिहासिक खरा माणूस होत राहावं. धम्माला आधार मानायचा आपण. धम्म म्हणजे शील, धम्म म्हणजे समाधी, धम्म म्हणजे प्रज्ञा, धम्म म्हणजे त्यागाला बलवान करणं, वाढवत राहणं परिपूर्ण. धम्म म्हणजे सहनशीलतेनं परिपूर्ण होणं आणि बनणं. धम्म म्हणजे परिपूर्ण अनुकंपा करून त्याच्यामध्ये परिपूर्णत्वाला जाणं. धम्म म्हणजे अनासक्त मनाला जागवणं. धम्म म्हणजे महाप्रज्ञावान होऊन त्यामध्ये स्थितप्रज्ञ होणं. अशा प्रकारे धम्माला आपण सदैव मनामध्ये परिपूर्ण वाढवलं पाहिजे. धम्म म्हणजे समता, तळमळ, प्रेम, दया, परोपकार, त्याग याने भरलेलं आचरण, सर्व कुशल कर्मानं भरलेलं मन म्हणजे धम्म. किती सोपा अर्थ आहे धम्माचा. आणि म्हणून आपण सर्वजण धम्माला आधार मानून जगावं. बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हे जीवनाचा आधार मानला, म्हणून ते ऐतिहासिक महापुरुष झाले. आणि बहुजन हिताय बहुजन सुखाय त्यांनी कोटी कोटी लोकाला
बुद्ध धर्माची दीक्षा दिली आणि संघ आपला आधार आहे. संघामध्ये जे 9 गुण आहेत त्या 9 गुणाला आपण मनामध्ये जागवलं पाहिजे, वाढवलं पाहिजे. बुद्ध, धम्म आणि संघ हा जीवनाचा आधार मानून जो जगल, जो वागल आणि जो जगतच राहील आणि वागतच राहील त्याला या जन्माचं यश मिळेल, त्याचा जन्म परिपूर्ण सक्सेसफुल होईल. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. आशीर्वाद. वनवड्डको बलवड्डको सुखवड्डको त्यागवड्डको कांतिवड्डको धनवड्डको ज्ञानवड्डको पय्यावड्डको देशं सच्चेन शिलेन कांतिमेत बलेन च ते विद्वं अनुरक्तु आरोग्येन सुखेन च ते. बुद्धं नमामि, धम्मं